नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकन टीव्ही मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 8वा दिवस नवरात्रीचा आणि आपण आलो आहे मुंब्रा देवीला. तो वाजलेत 8:45. आपण जस्ट चालू केलं आहे. एक हल्ली 25-30 पायऱ्या चढलो असेल. बाजूने हायवेवरून आवाज क्लिअर येत नाही. तो माझ्यासोबत आज फुल फ्रेंड आहे, प्रसाद आहे. तो आम्ही दोघंच चाललो आहे. तो 8:45 झाले. तो बघू वरती जायला किती वेळ लागतो आणि कसं आपलं देवीचं दर्शन होतं आणि वरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. चल आमच्या भावाला दम लागलेला अशा प्रकारे 100 पायऱ्या आलो आताशा. मोजून 100 असतील. अजून 600 टू गो ब्रो. काय गिव्हअप नाही करायच्या भाई, आधीच सांगतो. अजून वरती आहेत अप्रॉक्स 100 झालेत. एक चांगलं की लाईट्स आहेत सर्वीकडे बाई, म्हणून एवढं काय. आणि शॉप्स तर आहेत आजूबाजूला खूप. ऑलमोस्ट आम्ही हाफ आलोय. अजून जायचंय इकडे. हा बोल, काय बोलतोय? हाफ पण आलोय आपण. हाफ आलोय रे ब्रो, डोंट गिव्ह अप. त्याला सांगतोय गिव्ह अप नको करू, तरी बोलते हाफ नाही आलोय, हे नाही आलोय. चल की. हा विचार नाही तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे मी सांगतो ना, हाफ आहे हाफ. चल नको ना काढू व्हिडिओ. अरे हाफ आहे, चल सांगतो. चल लवकर ये. बस सांगतोय हाफ आलो तर. सांगतो विचारले हाफ आहे. सांगतोय. माझ्या पाया पड, माझ्या बाई माझ्या पाया पड. सगळ्यांचे पाया पड. माझ्या पाया पड, सगळ्यांच्या नको पडूस. ऑलमोस्ट आम्ही वरती आलो आणि हे बघा पूर्ण मुंब्रा देवा शहर. व्ह्यू बघा फक्त एकदा, वाईड अँगल. प्रसाद मागे व्ह्यू बघ. क्लासिक ना एकदम. हा एक नंबर ना, एक नंबर. वरती व्ह्यू. हा वर्थ आहे ना वर्थ. अजून फक्त 50 पायऱ्या बस. ओम नमः शिवाय. मग पोचू आपण. बापरे, कसा एक्सपिरियन्स? तरी पण बेटर केलं. आपण 8:45 खाली होतो, 9 वाजले. फक्त 50 पायऱ्या. म्हणजे विचार कर, 15 मिनिट्समध्ये आपण कव्हर अप केले. 600 स्टेप्स 15 मध्ये. 600 स्टेप्स टोटल 760 आहेत. ब्लेसिंग एकच आहे की भाई, मी या नवरात्रीत थोडा वॉक करायला चालू केला. हां, मे बी त्याचमुळे मला थोडं इझी झालं. ते तर आहेच. मे बी नेक्स्ट नवरात्रीत बेटर करेल. बेटर. येस. आलो आहे काय समोरच तर आहे. मी तुला तेच बोलतोय. खाली पायरी फक्त. तो फायनली आम्ही मंदिराजवळ आलोय. या साईडून रे प्रसाद विदिन 20 मिनिट्स. 20 मिनिट्समध्ये आलोय आम्ही ऑलमोस्ट वरती. फायनली मंदिराजवळ आलो आम्ही. फायनली मंदिराजवळ. चल काय लावलेलं मोबाईलमध्ये भाई? कसला आवाज आला मोबाईलमधून? हे चालू झालं असेल. ओके किती होते? ठीक आहे, नंतर बघ. सोड. तर आम्ही वरती टॉपला पोहोचलोय मंदिराजवळ.
चल मागे बसूया. काय आलं मग ते म्हणून तर तुला वरती चंद्र प्रॉपर असं घालून DSLR नी फोटो काढला तर असं मंदिर आणि चंद्र बाजूबाजू. येस येस येस. सो आमचं झालंय आता खाली उतरून आणि मस्त झालं देवीचं दर्शन. काय बोलतो कसं आलं देवीचं दर्शन? एकदम मस्त प्रॉपर नाही एकदम मजा आली. सो आता आम्ही खाली उतरतोय आणि किती 30 मिनिट्स लागले आपल्याला वरती चढायला. हां 33 मिनिट्स ओव्हरऑल कॅल्क्युलेशन मिळालं कारण लास्टचे जे स्टेप्स होते ना ते एकदम स्टीप होते. वाटली जर्नी एकदम मस्त होतं. मी सांगेल सगळ्यांनी यावं आणि एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावा. वेट कॅटेगरी एज काहीच इकडे एक्सक्यूज नाही आहे. सगळ्या एज आणि सगळ्या वेट कॅटेगरीच्या लोकांना मी वरती जाताना बघितलं आहे आणि ह्याच्याहून जास्त मोटिवेटिंग काय नाही आहे. सगळे करू शकतात. एवढंच आहे की विश्वास ठेवा स्वतःवर आणि टाइम घ्या. नेक्स्ट इयर मे बी थोडं जास्त फिट होऊन येईल. मोस्ट जास्त कम्फर्टेबली वरती जाईल देवाच्या आशीर्वादाने. बघूया. ओके बाकी तू तुझा एक्सपिरियन्स सांग. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे माझं तर मी दरवर्षी येतोच. सो यावेळी फक्त हा शेवटचा नाही 8वा दिवस आहे ना. 9th उद्या 9th आज 8वा दिवस आहे. सो दरवर्षी मी पहिल्या दिवशी येतो पण यावेळी जमलं नाही म्हणून आज 8व्या दिवशी आलो आहे. सो एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण फर्स्ट टाईम मी एवढ्या वर्षी येतो तर फर्स्ट टाईम मी नाईटला आलो आहे. आताचे पण 10 वाजलेत बरोबर. आम्ही सुरुवातच 8:45 केलेली. सो एक्सपिरियन्स मस्त होता आणि वरती जेव्हा आम्ही देवीच्या गाभाऱ्यात बसलो ना एवढं एनर्जेटिक फील वाटलं ना आम्हाला. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढे 760 म्हणजे ऑलमोस्ट एक 750+ स्टेप्स तर वरती आल्यानंतर असं वाटलं ना की आपली नीजमध्ये प्रॉब्लेम होतो आहे टोजमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. पण एवढं एनर्जेटिक वाटलं ना जेव्हा देवीच्या समोर बसलं आणि जस्ट कॉन्सन्ट्रेशन चालू होतं. कानामध्ये एकदम शांतता आणि आजूबाजूची हवा थंड मस्त होती. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आता 2 दिवसावर दसरा व्हिडिओ आपला त्याच्या दसऱ्याच्या दिवशी पण येईल किंवा त्याच्या आधी येईल. बघू कसं काय होतं अपलोड करायला टाईम भेटेल. सो सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच भटकंती विथ मोरे फॅमिलीला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन फॉलो करा जो की भटकंती विथ मोरे _5 आहे. सो नक्की विजिट करा इंस्टाग्राम चॅनलला पण आपण तिथे रील पोस्ट करत असतो आणि असंच सपोर्ट करत राहा. हॅपी दसरा. हॅपी नवरात्री, हॅपी दसरा. बाय गाईज.